नमस्कार, स्वाद घरचामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघूया अजून एक नवीन रेसिपी, सोयाबीन बिर्याणी. हो, बरोबर ऐकलेत, सोयाबीन बिर्याणी. आपण नेहमी सोयाबीनची भाजी करतो किंवा करी करतो, पण आज मी तुम्हाला चक्क सोयाबीन बिर्याणी दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. इथे मी बिर्याणीसाठी बासमती राईस घेतला होता. त्याला स्वच्छ धुवून एक किमान 30 मिनटं सोक करण्यासाठी ठेवून द्यायचं. मग त्याच्या एका पातेल्यामध्ये थोडं तूप घेऊन त्याच्यामध्ये आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते खडे मसाले घालून त्या राईसला थोडं परतवून घ्यायचं. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं. आपला राईस होईपर्यंत चला तर मग आपण इथे सोयाबीनला मॅरिनेट करून घेऊया. मी त्यासाठी इथे सोयाबीन घेतले आहेत आणि ते मी किमान अर्धा तास तरी पाण्यामध्ये त्याला सोक होण्यासाठी ठेवलं होतं. मग त्यानंतर त्याच्यातलं पूर्ण जेवढं आपल्याला जमेल तेवढं पाणी काढून घ्यायचं. मग त्यामध्ये दही, हळद, लाल तिखट, मीठ, काश्मीरी लाल मिर्च, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट घालून त्याला चांगलं मिक्स करून मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं. आपला राईस देखील इथे शिजला आहे. आपल्याला राईसला फक्त 70 to 80% शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. चला तर मग आता आपल्याला बिर्याणीसाठी जो बरिस्ता लागणार आहे तो तयार करून घेऊया. एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे. त्यामध्ये जो आपण उभा कापून घेतलेला कांदा होता तो मी त्यामध्ये टाकते आहे. आपल्याला कांद्याला पूर्णपणे करपवायचं नाही आहे. फक्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्याला बिर्याणीसाठी इथे सोयाबीनची पहिली ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये जिरं, तमालपत्र घातलं आहे. त्यानंतर जो आपण उभा चिरून घेतलेला कांदा होता तो टाकला आहे. कांद्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. त्या टोमॅटोलाही चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ग्रेव्ही खूप छान होईल. इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा आणि टोमॅटो छान फ्राय झाला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून त्याला देखील चांगलं तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, मीठ, काश्मीरी लाल मिर्च, लाल मसाला, गरम मसाला घालून त्या मसाल्यांनाही देखील छान आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ग्रेव्ही अजून छान टेस्टी होईल. तुम्ही इथे बघू शकता आपले छान मसाले सगळे तेलामध्ये फ्राय करून झाले आहेत. त्यानंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले सोयाबीन होते ते त्याच्यामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करून आपल्याला सोयाबीन शिजवण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला इथे सोयाबीन शिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता आपले सोयाबीन हार्डली 10 ते 15 मिनटामध्ये खूप छान शिजले आहेत आणि आपली इथे सुपर टेस्टी अशी सोयाबीनची ग्रेव्ही रेडी झाली आहे. इथे मी लेअरिंगसाठी 2 कलर, फूड कलर, आपला राईस, बरिस्ता, आपली सोयाबीनची ग्रेव्ही आणि कोथिंबीर घेतली आहे. आता मी लेअरिंगसाठी एक मोठा टोप घेतला आहे. त्यामध्ये मी पहिले तर सर्वात आधी राईस टाकत आहे लेअरिंगला खाली, कारण जेणेकरून आपली बिर्याणी चिटकू नये यासाठी. सो मी आधी इथे पहिलं राईस टाकला आहे. त्यानंतर आपली थोडी सोयाबीनची ग्रेव्ही टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला परत ग्रेव्हीवर सेकंड लेयर लावायचा आहे राईसचा. सेकंड लेयर देखील आपल्याला छान प्रकारे लावायचा आहे. पूर्ण प्रकारे आपल्याला राईस पसरवून घ्यायचा आहे ग्रेव्हीवर, जेणेकरून आपला लेयर खूप छान लागेल.
त्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला 2 ते 3 लेयर्स सेम रिपीट स्टेप करून लावून घ्यायचे आहेत. नंतर इथे आपल्याला आवडीनुसार फूड कलर ॲड करून घ्यायचा आहे. इथे मी ऑरेंज आणि ग्रीन कलर ॲड केला होता, जेणेकरून आपली बिर्याणी अजून छान ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. नंतर इथे मी तूप ॲड करून, जो आपण इथे बरिस्ता तयार करून घेतला होता, तो इथे मी ॲड केला. छान बरिस्ता पूर्ण बिर्याणीवर पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावर छान कोथिंबीर पसरवायची आहे. इथे आपल्याला परत बिर्याणी मीडियम गॅसवर 5 ते 10 मिनटासाठी ठेवून द्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता आपली सुपर टेस्टी अशी छान सोयाबीन बिर्याणी रेडी झाली आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.